सर्वांना नमस्कार. मी राजेश मणेरीकर, पूर्णम इकोविजन फाउंडेशनचा CEO म्हणून काम करतो. गेल्या 26 जानेवारी 2025 रोजी आपण पूर्णम इकोविजन फाउंडेशन आणि त्या शहरातल्या स्थानिक संस्था असा मिळून यंत्रण कचऱ्याचं जनजागृती आणि संकलन अशी मोहीम घेतली होती. या मोहिमेमध्ये 3 राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांमधल्या 20 शहरांमध्ये ही ड्राईव्ह झाली. ज्याच्यामध्ये जवळपास 758 संकलन केंद्र लागली आणि या 758 संकलन केंद्रांवर 1500च्या पेक्षा जास्त स्वयंसेवक हे सहभागी झाले होते. हे केंद्र चालवण्यामध्ये, या केंद्रांची जनजागृती करण्यात, त्याचसोबत सर्वसामान्य नागरिकांना कचरा म्हणजे काय आणि कचरा कसा घातक आहे आणि त्याचं संकलन कसं करावं हे समजवण्यात, आणि याचाच परिपाक म्हणून 26 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळामध्ये चाललेली जी केंद्र होती, या केंद्रांमध्ये 5000 नागरिकांनी दाते म्हणून आपली भूमिका निभावली आणि त्यातनं जवळपास 20,000 किलोपेक्षा जास्त कचरा जमा झाला. ह्या सगळ्या एकूण मोहिमेमध्ये 200 पेक्षा जास्त शाळा ठिकठिकाणच्या सहभागी झाल्या होत्या, ज्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये हा विषय गेला. त्यांना कचरा म्हणजे काय याची जाणीव झाली आणि त्यांचं डोनेशन या सगळ्या मोहिमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला कचरा म्हणजे काय कळावं आणि योग्य विल्हेवाट कशी लावावी हे कळावं, याकरता ही मोहीम यशस्वी ठरली असं म्हणता येईल. यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा सहभागी झाल्या होत्या. नागपूर महानगरपालिका असेल, नाशिक महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा त्याचसोबत काही नगर परिषदा असतील, यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात होता. या सगळ्यांसोबतच कॉर्पोरेट्स, पर्सिस्टंट फाउंडेशन असेल, KPIT असेल किंवा अर्बिंजर सारखी कंपनी असेल, त्यांनी CSR मार्फत यात भाग घेतलाच, परंतु त्यांचे स्वयंसेवक सुद्धा या मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले होते. ठिकठिकाणच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. नागरिकांना जनजागृती करण्यामधला त्यांचा वाटा खूप मोलाचा होता. ह्या सगळ्या कचऱ्यात जमा झालेल्या कचऱ्याचं पुढे काय होणार हे थोडंसं आपल्या सर्वांपर्यंत पोचावं म्हणून यातला संगणक आणि लॅपटॉप हे आपण दुरुस्त करून ह्याच 20 शहरांमधल्या गरजू संस्थांपर्यंत पोहोचवणार आहे, जेणेकरून तिथले विद्यार्थी हे या संगणक आणि लॅपटॉपचा उपयोग नक्की करू शकतील. त्याचसोबत जे बियॉन्ड रिपेअर आहे, जे दुरुस्त होऊ शकत नाही, आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे, ते जे गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड जे रिसायकलर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लागेल याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत. त्याच्यामुळे या सर्व कचरा मोहिमेचा उद्देश हा लोकांची जनजागृती करणं आणि संकलन करून त्याचं शास्त्रीय विल्हेवाट लावणं याकरता निश्चितच झाला असं म्हणता येईल. हे वेगवेगळ्या स्थानिक संस्था, त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रत्यक्ष पर्यावरणप्रेमी नागरिक आणि व्हॉलेंटियर्स यांच्या सहभागामुळे ही ड्राईव्ह यशस्वी झाली. त्याच्यामुळे या सर्वांना या ड्राईव्ह यशस्वी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे आभार आणि सर्वांचं ड्राईव्ह यशस्वी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. असा सहभाग या सगळ्यांचा पूर्णमच्या आगामी पर्यावरणपूरक कार्यक्रमामध्ये राहील, ज्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनासाठी निश्चितच होईल अशी मी खात्री बाळगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार.